ऊस म्हणाला कारल्याला, माझा रस घेतो का तुला? ऊस म्हणाला कारल्याला, माझा रस घेतो का तुला? रसात माझ्या गोडी छान, तुलाही मग मिळेल मान. आनंदाने म्हणतील मुले, चला चला खाऊ कारले. कारले म्हणाले, राहू दे भिडू. कारले म्हणाले, राहू दे भिडू, जगण्याची गंमत गोड आणि कडू. मित्रांनो, आपण रसग्रहण हा शब्द उच्चारल्याबरोबर त्यामध्ये दोन शब्द दिसतात, एक रस, दुसरा ग्रहण. रस म्हटलं की आपण अनुभवलेले अनेक रस आपल्याला आठवू लागतात. साधारणपणे 6 प्रकारचे रस आपण अनुभवत असतो दैनंदिन जीवनामध्ये, जसे गोड, कडू, आंबट, तिखट, तुरट, खारट. त्याप्रमाणे एखादी कविता आपण वाचली किंवा ऐकली की त्या कवितेतील वर्णनाचा आपल्या मनावर काहीतरी परिणाम होत असतो. परिणाम होतो म्हणजे काय होतं, आपल्या मनात भाव निर्माण होतात, भावना निर्माण होतात. आणि ह्या ज्या भावना निर्माण होतात त्यातून रस निर्मिती होत असते. बघा, आता हा व्हिडिओ पाहिल्यानंतर रसग्रहण ही एक अत्यंत आनंददायी प्रक्रिया आहे असं तुम्हाला जाणवेल. तर बघूया, आपण प्रथमतः 9 रसांची उजळणी करून घेऊ आणि त्यानंतर रसग्रहणामध्ये कोणकोणते मुद्दे अपेक्षित आहेत त्या मुद्द्यांचा आपण विचार करू. रस ही भावनांशी संबंधित गोष्ट आहे आणि भावना ह्या आपल्या मनात निर्माण होत असतात. मग एखादं साहित्य वाचल्यानंतर, एखादी कलाकृती पाहिल्यानंतर, एखादी कविता वाचल्यानंतर आपल्या मनात कोणते भाव निर्माण झाले त्यानुसार त्या काव्यात किंवा त्या कलाकृतीत तो रस आहे असं आपण म्हणतो. म्हणजे रस निर्मिती केव्हा होते? असं म्हणतात की विभाव, अनुभव आणि संचारी भाव यांच्या साहाय्याने स्थायी भाव जेव्हा उत्कट स्थितीला जाऊन पोहोचतात तेव्हा रस निर्मिती होते. मग रस म्हणजे काव्याचा हृदयाशी संवाद किंवा रस ही एक मनाची अवस्था आहे असंही म्हटलं जातं. चला तर मग एखादी कविता वाचल्यानंतर किंवा ऐकल्यानंतर आपल्या मनात कोणता भाव निर्माण होतो आणि जो भाव निर्माण होतो त्यानुसार त्या कवितेत असणारा रस कोणता आहे याची थोडक्यात आपण माहिती करून घेऊ. आणि त्यानंतर रसग्रहणासाठी कोणते मुद्दे अपेक्षित आहेत त्यांचा आपण आता क्रमाने विचार करू. प्रथम बघूया भाव आणि रस यांचा संबंध. कविता वाचल्यानंतर आपल्या मनात दुःख निर्माण झालं, शोक, वियोग, दैन्य, क्लेशदायक घटना यांचं वर्णन असलं तर त्या ठिकाणी करुण रस असतो. स्त्री पुरुष यांना एकमेकांविषयी वाटणारं आकर्षण, प्रेम, भेटीची तळमळ, विरह, व्याकुळता यांचं वर्णन असेल तर त्या ठिकाणी शृंगार रस असतो. एखादी कविता वाचल्यानंतर आपल्या मनामध्ये धाडस, लढाऊ वृत्ती निर्माण झाली म्हणजे पराक्रम, शौर्य यांचं वर्णन असेल तर वीररस निर्माण होतो. एखाद्या कवितेत विसंगती, विडंबन, असंबंध घटना, चेष्टा मस्करी असं वर्णन असेल तर तिथं हास्यरस असतो. एखादी कविता वाचल्यानंतर आपल्या मनात रागाची तीव्र भावना निर्माण झाली तर त्या ठिकाणी रौद्र रस असतो. एखादी कविता वाचल्यानंतर आपल्याला भीती वाटली, भूत, प्रेत, स्मशान किंवा भयानक वर्णनं असतात, भीतीदायक वर्णनं असतात, त्या ठिकाणी भयानक रस असतो. एखादी कविता वाचल्यानंतर आपल्याला किळस निर्माण झाली, तिरस्कार निर्माण झाला, आपल्या मनात तिरस्कार निर्माण करणाऱ्या घटनेचं जर वर्णन असेल तर तिथं बिभत्स रस असतो. एखादी कविता वाचल्यानंतर आपल्याला आश्चर्य वाटलं म्हणजे अद्भुत किंवा विस्मयजनक गोष्टींचं वर्णन असतं, त्या ठिकाणी अद्भुत रस असतो. आणि एखादी कविता वाचल्यानंतर आपलं मन शांत होतं किंवा आपला भक्तिभाव जागृत होतो तर त्या ठिकाणी शांत रस असतो. हे झाले 9 रस. तर रसग्रहण म्हटल्यानंतर आपण या 9 रसांची प्रथम ओळख करून घेतली, उजळणी करून घेतली. तर याच संदर्भाने आपण आता एक छोटासा सराव करूया. चला तर मग आता तुमच्या समोर ज्या ओळी आहेत कवितेच्या त्या ओळी वाचा. त्या ओळी वाचून तुमच्या मनात कोणता भाव निर्माण झाला तो भाव लिहा आणि त्यामुळे
त्या कवितेच्या ओळींमध्ये तुम्हाला कोणता रस जाणवला तो रस लिहा. मित्रांनो, कोणतीही कलाकृती म्हणजे त्या कलावंताचा आविष्कार असतो. आणि वाङ्मय निर्मितीच्या बाबतीत असं म्हटलं जातं, वाङ्मय निर्मिती म्हणजे कलावंताच्या स्वतंत्र प्रतिभेचा अत्युच्च आविष्कार किंवा मनाच्या विशिष्ट अवस्थेत दडलेले भावसत्य आविष्कृत होणे म्हणजे अभिव्यक्ती. आणि कलावंताची कलाकृती आपण अनुभवली की आपल्या मनाला झालेला आनंद इतरांना मिळावा यासाठी केलेली धडपड म्हणजे रसग्रहण असं म्हणता येईल. मग ती कोणतीही कलाकृती असो, परंतु आपण पाहत आहोत ती कविता, आणि या कवितेच्या ओळींचं आपल्याला रसग्रहण करायचं आहे. कोणतीही कविता आपण वाचली किंवा ऐकली की आपण त्या कवितेकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहायचं आहे, तर पहिली गोष्ट कवीला नेमके काय सांगायचे आहे, कवितेची मध्यवर्ती कल्पना काय आहे, कवितेतील भावना, कल्पना, विचार, नादमाधुर्य, चाल, शब्दालंकार, कवितेतले काव्यगुण, कवितेचा प्रकार, त्यात असलेली कलाटणी, सूचकता, विडंबन आणि ती कविता वाचून आपल्या मनावर काय परिणाम झाला, या गोष्टींचा आपल्याला विचार करायचा असतो. आणि त्यासोबतच आपल्याला त्या कवितेतील सौंदर्य स्थळे शोधायची असतात. सौंदर्य स्थळे म्हणजे काय, तर त्या कवितेतील रसानुकूलता किंवा भावभावना, कोणत्या भावना व्यक्त झालेल्या आहेत, त्या कवितेची लयबद्धता किंवा नादानुकूलता म्हणजे त्या कवितेत वापरलेले यमक, अनुप्रास असे अलंकार किंवा कवितेचे आंतरिक लय, आणि त्या कवितेत विषयानुरूप वापरलेली भाषा म्हणजे जसे की ग्रामीण भाषा, बोलीभाषा, संवादात्मक भाषा वगैरे, आणि त्यानंतर त्या कवितेत आलेले अर्थालंकार जसे रूपक, अतिशयोक्ती, दृष्टांत, चेतनगुणोक्ती वगैरे. अशा सगळ्या मुद्द्यांच्या आधारानं आपण ती कविता प्रथम समजून घ्यायची आहे आणि त्यासाठी एक छोटंसं कच्चं काम करायचं आहे. बघा, आता तुमच्या समोरच्या कवितेच्या ओळी दिलेल्या आहेत, त्या ओळी वाचायच्या, वाचून त्या समजून घ्यायच्या, आणि समजून घेण्यासाठी आत्ता आपण ज्या मुद्द्यांचा विचार केला त्या मुद्द्यांनुसार आपल्या मनातले विचार शब्दांकित करायचे. त्या कवितेमध्ये तुम्हाला जे जे काय आढळलेलं आहे, आता जे मुद्दे आपण पाहिले सगळेच्या सगळे मुद्दे अगदी तेथे येतील असं नाही. ज्या ज्या गोष्टी त्या ठिकाणी दिसत आहेत, जाणवत आहेत, त्या आपण कच्च्या कामाच्या स्वरूपात एकदा मांडून बघायच्या, म्हणजे ती कविता समजून घेण्याची आपली प्रक्रिया सुरू होणार आहे. आणि त्यानंतर आपण रसग्रहणाच्या मुद्द्यांकडे जाणार आहोत. मग आपल्याला परीक्षेत अपेक्षित असलेले कोणते मुद्दे आहेत की ज्या मुद्द्यांच्या आधाराने आपण रसग्रहण मांडलं पाहिजे, ते आपण आता व्यवस्थितपणे क्रमाने बघणार आहोत. तत्पूर्वी हा सराव पूर्ण करा. एखादी कविता आपण वाचली किंवा ऐकली की सर्वप्रथम आपण काय पाहणार असतो, तर त्या कवींनी किंवा त्या रचनाकाराने आपली कल्पना, विचार, भावना ज्या मांडलेल्या असतात त्या काव्यामध्ये, त्या सजवण्यासाठी काय काय युक्त्या योजलेल्या आहेत. म्हणजे काही शब्दालंकार योजलेत काय, काही वृत्तांचा वापर केलेला आहे का, त्या व्यतिरिक्त अजून ती कविता वाचल्यानंतर आपल्या मनात कोणत्या भावना निर्माण झाल्या, कविता आपल्याला आवडली किंवा नाही आवडली हे सहकारण सांगता आलं पाहिजे. त्यानंतर काव्य सौंदर्यामध्ये 3 महत्त्वाचे घटक असतात जे विचारात घ्यायचे आहेत आपल्याला: विचार, आशय आणि भाव. मग विचार सौंदर्य, आशय सौंदर्य आणि भाव सौंदर्य. सौंदर्य म्हणजे सुंदरता. विचार, आशय आणि भाव ह्या जरी वेगवेगळ्या संकल्पना असल्या तरी एकूण कविता वाचल्यानंतर एकत्रितरित्या त्या आपल्या मनावर परिणाम करतात आणि त्यांना वेगळं करणारी अशी विभाजन रेषा नसते. तर त्या संकल्पना ह्या परस्पर संबंधित असतात. कवी एखादा विषय आपल्या कवितेत मांडत असतो. तो विषय कोणता आहे, कवीने मांडलेला विचार कोणता आहे. आता उदाहरणार्थ आकाशी झेप घेरे ही जी कविता आहे, त्या कवितेत श्रमाच्या मूल्यांचा विचार मांडलेला आहे. किंवा आश्वासक चित्र ही जी कविता आहे, त्यामध्ये स्त्री पुरुष समानता हा विचार मांडलेला आहे.
किंवा वस्तू ही जी कविता आहे यामधून कवीची संवेदनशील भावना प्रकट झाली. आता आपण याच संदर्भाने थोडा सराव करू. सराव क्रमांक 3 मध्ये तुम्हाला ज्या काव्यपंक्ती दिलेल्या आहेत त्या काव्यपंक्तींमध्ये कवीने कोणता विचार मांडलेला आहे आणि या ओळींतून कवी कोणता संदेश देतात ते लिहायचं आहे. बघा, आता आपल्या लक्षात येईल की कवितेचा विषय, आशय, कवितेत मांडलेला विचार, कवितेतील मूल्य, त्या कवितेतून दिलेला संदेश आणि त्या कवितेत प्रकट झालेल्या भावभावना, ह्या सगळ्यांमधून काव्य सौंदर्य प्रकट होत असतं. म्हणजे काव्य सौंदर्यामध्ये 3 महत्त्वाच्या गोष्टी आहेत: अर्थ सौंदर्य, विचार सौंदर्य आणि भाव सौंदर्य. अर्थ सौंदर्यामध्ये कोणत्या गोष्टी अपेक्षित असतात? कवितेचा विषय, कवितेची मध्यवर्ती कल्पना आणि त्या कवितेत शब्दांचा चपखलपणे केलेला वापर, वापरलेले अलंकार आणि त्यातील अर्थछटा. आता या संदर्भाने आपल्याला जो सराव करायचा आहे, सराव क्रमांक 4. सराव क्रमांक 4 मध्ये तुम्हाला काही कवितेच्या ओळी दिलेल्या आहेत आणि सूचना केलेल्या आहेत. सूचनेप्रमाणे कृती करायची आहे. यामध्ये कवितेचा विषय लिहा, कवितेची मध्यवर्ती कल्पना लिहा आणि या काव्यपंक्तींमधील नाद किंवा लय स्पष्ट करा. विचार सौंदर्यात कोणत्या गोष्टी अभिप्रेत असतात? तर त्या कवितेत कवींनी मांडलेला जो विचार असेल तो एकतर नेहमीपेक्षा वेगळा असेल किंवा कवीने घेतलेला एखादा अनुभव असेल आणि त्या अनुभवाचा अंतर्मुख होऊन केलेला विचार असेल. कधी हा विचार सर्वसमावेशक असेल किंवा कधी एक आगळा वेगळा काहीतरी विचार मांडलेला असेल. आता या संदर्भाने आपल्याला जो सराव करायचा आहे, सराव क्रमांक 5 मध्ये तुम्हाला ज्या कवितेच्या ओळी दिलेल्या आहेत त्या ओळींमध्ये कवीने कोणता विचार मांडलेला आहे तो विचार थोडक्यात लिहायचा आहे. तिसरी गोष्ट आहे भाव सौंदर्य. त्या कवितेतून कोणता भाव निर्माण होतो आणि जो भाव निर्माण होतो त्यानुसार त्या रचनेत कोणता रस आहे, कल्पना कोणत्या वापरलेल्या आहेत, प्रतिमा कोणत्या वापरलेल्या आहेत आणि त्या कवितेत जो वाच्यार्थ असतो त्या पलीकडे दडलेला अर्थ काय आहे, म्हणजे लक्षार्थ काय आहे, ह्या गोष्टी आपल्याला काव्य सौंदर्यामध्ये अभिप्रेत असतात. बघा, इथे सराव क्रमांक 6 मध्ये तुम्हाला कवितेच्या ओळी दिलेल्या आहेत. वस्तूंना मनही नसेल कदाचित, पण ते असल्यासारखे वागलो तर वस्तू प्रचंड सुखावतात. कवी द वा धामस्कर यांच्या कवितेतील ह्या ओळी आहेत. या ओळी वाचून आपण या ओळींतील भाव किंवा रस लिहायचा आहे. या ओळींमध्ये वापरलेल्या कल्पना किंवा प्रतिमा लिहायच्या आहेत. या ओळींमधील वाच्यार्थ आणि लक्षार्थ लिहायचा आहे. एकदा आपल्याला काव्य सौंदर्य हे शब्दात मांडता आलं की मग रसग्रहण करणं अत्यंत सोपं आहे. खूप आनंददायी प्रक्रिया आहे. बघा, जसं जसं आपण कवितेचा अभ्यास करू लागतो, कवितेतील वृत्त, अलंकार, भाव सौंदर्य, काव्य सौंदर्य ह्या गोष्टींचा अभ्यास करू लागतो, त्यावेळेला आपल्याला एखादी कविता वाचल्यानंतर ती आपल्या मनावर परिणाम करते. कधी कधी आपल्याला एखादी कविता वाचून खूप आनंद होतो, कधी कधी एखादी कविता वाचल्यावर आपल्या डोळ्यात टचकन पाणी येतं, कधी कधी एखादं चित्र जे कवीने अनुभवाने साकारलेलं आहे त्या कवितेमध्ये ते साक्षात आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं, किंवा आपल्या मनामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भावना निर्माण होतात. मग ह्या सर्व भावनांचा आपल्या मनात चाललेला व्यापार हा आपल्याला कवितेच्या आस्वादाकडे घेऊन जातो. मग हळूहळू आपण रसग्रहणाकडे वळतो. कवितेचे रसग्रहण करण्यासाठी 3 संकल्पनांचा विचार आपल्याला करावा लागतो: आशय सौंदर्य, काव्य सौंदर्य आणि भाषिक सौंदर्य. जरी ह्या संकल्पना वेगवेगळ्या दिसत असल्या परंतु त्या संकल्पनांचं विभाजन करणारी अशी कोणतीही सीमारेषा नसते. आपण अभ्यासासाठी
ह्या 3 संकल्पना वेगळ्या करून बघत आहोत. रसग्रहण करताना आपण कोणत्या गोष्टींकडे आपले लक्ष वेधलं पाहिजे? तर सर्वप्रथम कोणत्याही कवितेत कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त आशय व्यक्त केलेला असतो. दुसरी गोष्ट, कवितेत अचूक आणि चपखल शब्दांची निवड केलेली असते. तिसरी गोष्ट, कल्पना, प्रतिमा आणि भाषिक वैशिष्ट्ये यामधून कवितेचा आशय उलगडायला मदत होत असते. आणि चौथी गोष्ट, कविता आवडली किंवा नाही आवडली तर ते आपल्याला सकारण सांगता यायला पाहिजे. मग त्यासाठी कवितेचे काही अंगभूत गुण असतात. एक म्हणजे कवितेतील शब्द हे रमणीय अर्थ व्यक्त करतात. दुसरी गोष्ट, कवितेतील शब्द भावनेचा उद्रेक करतात. आणि तिसरी गोष्ट, कवितेतील शब्दांना आंतरिक लय असते किंवा एखादी कविता पूर्णपणे तालबद्ध असते. हे सगळे मुद्दे लक्षात घेऊन आपल्याला कवितेचा आशय आणि भाषा सौंदर्य यांचा एकत्रित अनुभव घेता येतो. आपल्याला रसग्रहणासाठी संपूर्ण कविता दिली जाणार नाही, कवितेतील काही ओळी दिल्या जाणार आहेत. रसग्रहणामध्ये ज्या 3 संकल्पना महत्त्वाच्या आहेत त्या आहेत आशय सौंदर्य, काव्य सौंदर्य आणि भाषिक वैशिष्ट्ये. आशय सौंदर्यात कोणत्या गोष्टींचा समावेश आहे? तर कवितेचा विषय, कवितेची मध्यवर्ती कल्पना, कवितेतून मिळणारा संदेश किंवा उपदेश, कवितेतून स्थापित होणारं मूल्य, कवितेतून मिळणारा एकत्रित अनुभव. आता या संदर्भाने सराव क्रमांक 7 साठी तुम्हाला कवितेच्या काही ओळी दिलेल्या आहेत. त्या ओळी वाचायच्या आणि त्यातील आशय सौंदर्य स्पष्ट करायचं. काव्य सौंदर्यामध्ये आत्ताच आपण पाहिलं की अलंकार, रस, वेगवेगळ्या कल्पना, प्रतिमा, भावना यांचा समावेश होतो. आता या संदर्भाने तुम्हाला सराव क्रमांक 8 साठी कवितेच्या ज्या ओळी दिलेल्या आहेत त्या ओळींमधील काव्य सौंदर्य एक परिच्छेदाच्या स्वरूपामध्ये लिहायचं आहे. आणि भाषिक वैशिष्ट्यांमध्ये कवींची भाषाशैली कोणती आहे, म्हणजे भाषाशैलीचे जे प्रकार आहेत, ग्रामीण भाषाशैली, बोलीभाषा, संवादात्मक भाषाशैली, निवेदनात्मक भाषाशैली, चित्रदर्शी भाषाशैली, यापैकी कोणती भाषाशैली वापरली आहे. त्या कवितेतील शब्दालंकार कोणते आहेत, म्हणजे आंतरिक लय, ताल, नादमाधुर्य जर असेल तर वृत्त वगैरे, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपल्याला रसग्रहण शब्दात लिहिता आलं पाहिजे. आता या संदर्भाने या ठिकाणी सराव क्रमांक 9 साठी तुम्हाला ज्या कवितेच्या ओळी दिलेल्या आहेत त्या ओळींतील किंवा त्या ओळी ज्या कवितेतल्या आहेत त्या संपूर्ण कवितेची भाषिक वैशिष्ट्ये एक परिच्छेदाच्या स्वरूपामध्ये लिहायची आहेत. मित्रांनो, रसग्रहण ह्या घटकाशी संबंधित आपण बरीचशी माहिती मिळवलेली आहे. आता सराव क्रमांक 10 साठी तुम्हाला कवितेच्या ओळी दिलेल्या आहेत. या ओळींचं तुम्ही रसग्रहण लिहायचं आहे. मित्रांनो, आता आपण आपल्या पाठ्यपुस्तकातील एका कवितेच्या 2 ओळींचं रसग्रहण मांडून बघणार आहोत. कवितेच्या ओळी आहेत, कष्टाविन फळ ना मिळते, तुझ कळते परिणा वळते. सर्वप्रथम आपण आशय सौंदर्य मांडणार आहोत. आशय सौंदर्यामध्ये कवितेचे नाव, कवीचे नाव, कवितेची मध्यवर्ती कल्पना आणि कवितेतून मिळणारा संदेश ह्या गोष्टी मांडणार आहोत. आशय सौंदर्य सुप्रसिद्ध गीतकार जगदीश खेबुडकर यांची आकाशी झेप घेरे ही एक गीतरचना आहे. स्वतःच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवून आपल्या कर्तृत्वाचं मोकळं आकाश ओळखावं
आणि ध्येयाकडे उंच भरारी घ्यावी, परावलंबित्व सोडावे आणि स्वावलंबी व्हावे, ही ह्या कवितेची मध्यवर्ती कल्पना आहे. स्वतःच्या कर्तृत्वाने यशाचे शिखर गाठावे, उच्च ध्येयाकडे झेप घ्यावी, पारतंत्र्याचा त्याग करावा आणि स्वातंत्र्याचे मोल जाणावे, हा संदेश या कवितेतून दिला आहे. रसग्रहणातील दुसरा मुद्दा असतो काव्य सौंदर्य. काव्य सौंदर्यामध्ये 3 गोष्टी महत्त्वाच्या असतात: अर्थ, विचार आणि भाव. अर्थ सौंदर्य, भाव सौंदर्य आणि विचार सौंदर्य सांगायचं आहे. कसं सांगायचं आहे बघा. मानवी मन सहज साध्य होणाऱ्या गोष्टींकडे आकर्षित होते. कष्टाचे महत्त्व समजत असूनही सुखाशीन जगण्याकडे त्याचा कल असतो. आता या ठिकाणी कष्टाचे महत्त्व समजत असूनही ते कृतीत आणण्यास टाळाटाळ करतो. या ठिकाणी मानवी प्रवृत्ती कवीने अधोरेखित केलेली आहे. सोबतच कळणे वळणे अशा शब्दांचा चपखल वापर करून विचार सौंदर्य खुलवले आहे. रसग्रहणातील तिसरा जो मुद्दा आपल्याला मांडायचा असतो तो असतो भाषिक वैशिष्ट्य. या कवितेच्या संदर्भातील भाषिक वैशिष्ट्य आपल्याला असं सांगता येतं की या कवितेमध्ये ध्रुपद आणि कडवी अशी गीताची सुटसुटीत रचना आहे. नेमके मर्म सांगणारी भाषा आणि रसाळ शब्दकळा हे या कवितेचं वैशिष्ट्य आहे. सुख लोलुपतेचे प्रतीक म्हणून पिंजरा वापरलेला आहे आणि त्यात कैद झालेल्या मानवी मनाला पक्षी म्हटलेला आहे. अगदी साध्या शब्दांतून खूप गहन असा अर्थ मांडलेला आहे. या कवितेची रचना यमक प्रधान आणि गेय असल्यामुळे कविता गुणगुणाविषयी वाटते. आणि आता स्वाध्याय. मित्रांनो, आता स्वाध्यायासाठी आपल्या अभ्यासक्रमातील एका कवितेतल्या काही ओळी तुमच्या समोर ठेवणार आहे. त्या कवितेच्या ओळींचं रसग्रहण मांडायचं आहे. रसग्रहण मांडण्यासाठी आपण जे 3 मुद्दे पाहिले, आशय सौंदर्य, काव्य सौंदर्य आणि भाषिक वैशिष्ट्ये, या 3 मुद्द्यांनी आपल्याला रसग्रहण मांडायचं आहे. आणि एक लक्षात ठेवा, आपल्याला कवितेतल्या ज्या ओळी दिलेल्या असतात त्या ओळी ज्या कवितेतल्या असतात त्या संपूर्ण कवितेसाठी आशय सौंदर्य आणि भाषिक वैशिष्ट्ये सारखीच असणार आहेत. फक्त ओळींनुसार बदल कशात घडणार आहे? काव्य सौंदर्यामध्ये. चला तर मग स्वाध्याय पूर्ण करा आणि आपल्या पाठ्यपुस्तकातील सर्व कवितांचं रसग्रहण करून ठेवा. धन्यवाद.